प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिने 17 मे 2024 शुक्रवार. चिन्ह. मग देव म्हणाला, ती चिन्ह ऋतू आणि दिवस व वर्ष असू दे. उत्पत्ती 1 अध्याय 14 वचन. ऋतू, दिवस आणि वर्ष जाणून येण्यासाठी चिन्ह आवश्यक आहेत. म्हणून देवाने आकाशात लगान आणि मोठे दिवे निर्माण केले. प्रारंभ, चंद्र आणि सूर्य. देवाने नोगासाठी एक चिन्ह म्हणून इंद्रधनुष निर्माण केले, ते वचन देण्यासाठी की तो पुन्हा कधीही पुरामुळे जगाचा नाश करणार नाही. देवाने मोसेची गाठी सभाप्रमाणे बदलली, फरो समोर एक चिन्ह म्हणून, आणि त्याने बास्केल कोकराचे रक्त इस्रायल लोकांच्या संरक्षणाचे चिन्ह म्हणून केले. रागाब वेश्या आणि तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना तिच्या खिडकीवर लाल रंगाची दोरी बांधून नासातून वाचवण्यात आले. देवाने सन डायल वेळेत परत जाण्याचे चिन्ह दिले. राजा हिजकियाची आयुष्यात वर्षांची भर घालण्याचे चिन्ह म्हणून त्याने कुमारी गर्भधारणकडे इमॅन्युएलचे चिन्ह म्हणून सूचित केले. देव आपल्यासोबत आहे. देवाने सूर्य, चंद्र आणि तारे हे आपल्या आगमनाची दिवसासाठी तयार राहण्यासाठी चिन्ह म्हणून निर्माण केले. स्वतः भोवती एखादा फिरणारी पृथ्वी एक दिवस पूर्ण होण्याचे लक्षण आहे, आणि पृथ्वी सूर्याभोवती एखादा प्रदक्षिणा पूर्ण करते हे आणखी एक वर्ष पूर्ण करण्याचे चिन्ह आहे. या चिन्हाद्वारे आपल्याला दिवस, आठवडे, महिने आणि वर्ष माहीत आहेत. आज आपण युगांना ख्रिस्तपूर्व बी आणि अन्ना डोमिनी असे विभागतो, परंतु आतापासून थोड्याच वेळात ते प्रभूच्या दिवसाची आधी आणि प्रभूच्या दिवसानंतर असे विभागले जाईल. एकदा जेव्हा शिष्य प्रभू येशू बरोबर ओलिव्ह पर्वतावर होते, तेव्हा त्यांनी त्याला त्यांची दुसऱ्या आगमनाची आणि युगाची समाप्तीची चिन्ह विचारली. प्रभू येशूने निरनिराळ्या चिन्हाचे वर्णन करताना उल्लेख केला की सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांमध्ये चिन्ह असतील, आणि पृथ्वीवर राष्ट्रांचे संकट, गोंधळात टाकणारे समुद्र आणि लाटा गरजत आहेत. लूक 21 अध्याय 25 वचन. आकाशातील शक्ती डळमळीत होतील असेही ते म्हणाले, आणि आत्मा आणि वधू म्हणतात, ये, आणि जो ऐकतो त्याने म्हणाव, ये, आणि ज्याला दगाण लागली आहे त्याने यावे. प्रकटीकरण 22 अध्याय 17 वचन. जो या गोष्टीची साक्ष देतो तो म्हणतो, निश्चित मी लवकर येत आहे. प्रकटीकरण 22 अध्याय 20 वचन. देवाची मुलांनो, प्रभूचा दिवस जवळ आला आहे, म्हणून तुम्ही स्वतःला पूर्ण परिश्रम आणि धार्मिकतेने तयार केले पाहिजे. तुम्ही आता इतिहासाच्या शिखरावर उभे राहतात. होय, प्रभू लवकर येत आहे. तयार राहा, जेणेकरून तुम्ही त्यांचे स्वागत करू शकता. आणि म्हणून सकाळ असे की हे प्रभू येशू पुढील ध्यानासाठी श्लोक. तुम्हाला आकाशाचा चेहरा असा ओळखायचा हे माहीत आहे, परंतु तुम्ही कालची चिन्ह ओळखू शकत नाही. माथ्यू 16 ते 3 वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी पहिले इतिहास 1 अध्याय से 3 अध्याय. संध्याकाळी जॉन 5 अध्याय 25 वचन से 47 वचन. धन्यवाद.